डांगडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग डांगडिंग शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचा 12वा खेळाडू इथे आलेला आहे आणि नारंगी श्री गणेश गासकोपरी संघ आपण इथे आलात महेशजी पाटील अँड एंटायर टीम खूप चांगलं क्रिकेट आम्हाला दाखवलं आणि हार जीत ही होतच असते आणि पुढील स्पर्धांकरिता पुढील हंगामाकरिता आमच्याकडनं तुमच्या संपूर्ण संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती आहे विजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे जय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज धीरज. धीरज ऑन द मार्क, पहिला बॉल घेऊन तयार. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला बॉल हा पाहायला मिळाला धीरजच्या माध्यमातून. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी धीरजने बजावली आहे. क्षेत्ररक्षणात देखील ती चमक दाखवली, फलंदाजीमध्ये देखील चमक दाखवली आहे धीरजने. एक अष्टपैलू कसा असावा त्याचं पॉवर पॅक एक्झाम्पल म्हणजे धीरज. पुन्हा एकदा चांगला बॉल, फलंदाजाच्या शैलीला ओळखलं, ऑफ स्टंपला पिच केलं जरूर होतं परंतु थोडंसं जास्त स्विंग बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला. वाईडच्या माध्यमातून धावसंख्या आपण आता पाहतोय तर श्री गणेशा होतोय या एक्स्ट्रा धावेने एक धाव झालेली आहे धाव फलकावरती. आजचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं वेडीच्या या मैदानावरती. प्रत्येक खेळाडू जे जे इथे आता या मैदानावरती खेळून गेलेत ते विचार करत असावेत की पुढच्या वर्षी ही स्पर्धा कधी येईल, पुढच्या वर्षी आम्हाला एंट्री मिळेल किंवा नाही. आणि तर नक्कीच ज्या संघाचं मात्र पहिलं कॉल येईल त्याला मात्र निश्चित वेलकम असेल, त्यांचं स्वागत असेल या मैदानावर, कारण की हे मैदानच तसं आहे सर्वांना प्रेमात पाडणारं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार धीरज. पुन्हा एकदा गती परिवर्तन, आपल्या बोटांच्या जादूवरती मात्र फलंदाजाला नाचवतोय. इथे फलंदाज मात्र डबल माइंड मध्ये जात आहेत, द्विधा मनस्थितीमध्ये जात आहेत. त्याचं कारण वरचढ होणारा गोलंदाज धीरज. तीनही चेंडू हे निर्धाव स्वरूपात टाकलेत. षटकातील चौथा चेंडू इथे ह्यावेळेला मात्र अगदी वरती लागलेला हा बॅटच्या वर लागलेला हा चेंडू आपण पाहतोय तर एक धाव विथ द बॅट तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाची 2. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं तर चांगली कामगिरी जयच्या बॅटमधून आपण पाहिली होती आणि आता तेच जय स्ट्रायकिंग एंडवर. अरे वाह क्या बात है धीरज. गेम कडे आपण जाऊया. षटकातील 5वा चेंडू इथे मात्र कलात्मकता सर्व काही पाहायला मिळालं. चांगल्या प्रकारे चांगलं टायमिंग, चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग साध्य केलं, गॅप पाहिला, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळलं आणि या चौकाराची मोहर तिथे उमटवली. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले,
अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम अशी फेकी आणि इथे आपण पाहतोय तर होते षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 7. घड्याळात जवळजवळ 5:30 वाजत आले. थोडीशी घाई करा, सूर्य अस्ताला जातोय कारण की हिवाळ्याचे दिवस आहेत. जवळजवळ 5:45-6 वाजता तेव्हा मात्र पूर्ण काळोखाचं साम्राज्य हे निर्माण होतं. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर निषाद. निषाद सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तितक्याच भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला. बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय विकेट किपरच्या हातात जातोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होत आहेत तयार. गोलंदाजी मार्कवरती निषाद. इथे मात्र मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला चांगल्या प्रकारे स्टॉप, गुड स्टॉप तिथे म्हणावा लागेल. चांगला स्टॉप तिथे केला गेला. अक्षय तिथे आहेत आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या. 4 धावा मात्र अजून अक्षयने तिथे वाचवल्या. जर हात लागला नसता तर डेफिनेटली चेंडू केला असता, पण चांगले एफर्ट्स तिथे पाहायला नक्कीच मिळाले. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंच मारलेला फटका त्याच दिशेने जातोय. अक्षय तिथे आहे, कुठलीही चुकी करणार नाही. चांगलं जजमेंट, अप्रतिम असा झेल टिपलाय. फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जात आहे. गॉन. फलंदाज बाद होऊन आता तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय जात आहेत. चेतन बाद होऊन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जय बाद होऊन तंबूच्या दिशेने येत आहेत. निषाद आपण पाहतोय चेंडू झालेले आहेत 3. या षटकामध्ये धावा मोजलेल्या आहेत. निषादने 2 आणि विकेट देखील 1 मिळवली आहे. 3 षटकांची ही लढत आहे. तो दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. हॅलो. 1.3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 9. न्यू बॅटर चेतन झालाय दाखल, लेफ्ट हँडेड बॅटर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. निषाद पुन्हा एकदा. इथे मात्र स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवलं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण आता पाहिली तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. डावखुरा फलंदाज असल्या कारणाने लॉंग ऑन डीप मध्ये आहे. मिड विकेट डीप मध्ये आहे आणि स्क्वेअर लेग देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा वेगानं खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु येणारे डॉट बॉल आता फलंदाजांवरती दडपण निर्माण करतायत असं निश्चितपणे म्हणावं लागेल. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 9. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. निषाद. इथे मात्र मोठा फटका आलाय. फटका फसलाय की काय? धीरज तिथे आहेत आणि चांगलं जजमेंट. अगदी उंच गेलेला फटका. त्या चेंडूला मात्र पाहिलं, कॉन्सन्ट्रेट केलं आणि अगदी योग्य प्रकारे शेवटच्या क्षणाला हा झेल इथे टिपलेला आहे. विकेटचं झालंय पतन. गॉन. बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज, जास्त वेळ दौडू नका, लवकरात लवकर जा. अजूनही एक मॅच यानंतर पेंडिंग लिस्ट मध्ये आहे. वी होप ती मॅच सूर्यप्रकाशात होईल, त्याकरता आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती जय. जय सज्ज झालेला आहे शेवटचं षटक हाताळण्याकरिता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय.
विजय. इथे मात्र पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळला, विकेट किपर पुढे येत आहेत, थ्रो देखील केलाय आणि लेग बाईसच्या माध्यमातून शरीराचा वेध घेणारा हा चेंडू दिसला आणि एक एक्स्ट्रा रन लेग बाईसच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. मनाचे राजे चषक वेळी 2024 अतिशय देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस तिसरा. ते मात्र स्विच हिटचा अँगल जरूर फलंदाजानं बनवला होता. युक्त्या करून पाहतायत फलंदाज, कारण की रन येणं गरजेचं आहे. पूर्णतः फलंदाजांना जखडून ठेवलंय गोलंदाजांनी असं म्हणायला हरकत नाही. अजूनही शेवटच्या षटकातील आता उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज जय तयार. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे होते, अगदी चांगला असा झेल टिपलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऊर्जात्मक कार्य त्यांचे पिताश्री करताना दिसत आहेत. धीरज यांनी जो अप्रतिम असा झेल टिपला त्या झेल करता पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक हे धीरज करता इथे आलंय. नवीन फलंदाज महेश आपल्याला जाताना दिसतोय. चला वॉर्मअप कर जा न्यू बॅटर. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 10. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. आता या 3 चेंडूंमध्ये पाहूया धावसंख्या किती जमवली जाईल. ते मात्र चांगला फटका अगदी फाईनच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. मच निडेड बाउंड्री संघर्ष करत होते फलंदाज आणि इथे आलेला हा संघर्षाचा चौकार पाहायला मिळतोय महेशच्या बॅटमधनं. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी खाली लागलेला चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेला जातोय. एकच रन तिथे मिळेल आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 15. आता या सत्रातील शेवटचा बॉल येणं बाकी. या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमल्या जातील. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे, कारण की समोरच्या संघामध्ये देखील तितके तगडे फलंदाज आहेत. इथे मात्र चांगला बॉल डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकं संपुष्टात आली आणि या 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहत आहोत धाव फलकावरती झालेली आहे 15. 16 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल NCC नारंगी ब संघाकडनं ते पाहणं गरजेचं आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, आता दुसरी बाजू कशी असेल ती ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता होईल फेर बदल या ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज व्हॉइस ऑफ वसई आडणे. धन्यवाद. आजच्या दिवसाकरता मी इथेच थांबतोय. आणि उद्याच्या दिवसात जे युट्यूबच्या माध्यमातून श्रोते पाहतोय तुम्ही संधी मिस करू नका. मैदानावरती या. खुल्या गटातील सामने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जे देशभरातील पॅकर खेळाडू आहेत, आयकॉन खेळाडू आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तेव्हा सर्वांना आमंत्रण आहे मनाचे राजे ग्रुप वेडी यांच्या वतीने. चला जशी सत्राला सुरुवात होईल या ऐकूया व्हॉइस ऑफ वसई आडणे पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच मंथनची घरत. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. चला वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण मार्गस्थ व्हा. धीरज पाटील अँड सँडी त्यांना आपण पाहतायत. मिस्टर संदीप 16 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सिक्सर सुप्रीमो हे बॉल आपण या स्पर्धेला यूज करतोय. त्यामध्ये वेगवेगळे आपण पाहिलं तर कलर्स आहेत. हेवी सिक्सर सुप्रीमो येल्लो आहेत, मरून आपण पाहतायत अँड डिफरंट DC आपण पाहू शकतायत. एक वेगळ्या पद्धतीचे हे सिक्सर सुप्रीमो आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगोदर सफाळी विभागामध्ये फुलटॉस बॉल सुद्धा आपण पाहिले 24 कॅरेटचे. त्यानंतर टेनिक्स बॉल आपण पाहतायत. वेगवेगळा चेंडू मात्र हा वेगवेगळ्या विभागामध्ये यूज केला जातो. जर भिवंडीमध्ये गेला तर तुम्हाला निव्याची चेंडू जास्तीत जास्त दिसतील. त्याचं एकमेव कारण भिवंडीमध्ये ग्राउंड थोडेसे छोटे असतात. सामन्याला सुरुवात होते. 16 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चेंडूची चाचपणी केली जाते धीरज पाटीलच्या द्वारे. घड्यात 5:45 वाजण्याच्या सुमारास NCC नारंगी बी टीम आणि एका साईडला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव थोडंसं थांबवलं जय गावडेला, कारण ज्या पद्धतीने त्याची बॅट यावेळेला बोलू लागली होती. 7 रन्स त्याच्या बॅटमधून जरूर आले, परंतु विजय थोडंसं नाखुश असेल आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. पहिलाच बॉल पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी मात्र यावेळेला आपण सांगताय दाद फेटाळून लावली. महेशला असं वाटलं की पंचांनी मात्र यावेळेला जरूर हात वर केलाय, परंतु त्यांनी सांगितलं ऑफ स्टंप पिचिंग आहे. मात्र त्यांचा हा इशारा यावेळेला जरूर पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं की ऑफ स्टंप पिचिंग झालंय आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल लगेच पंचांनी साजिद लालासर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 2. या वेळेला अप्रतिम 360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू आहे धीरज पाटील. ब्रँड इज ब्रँड. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. ABD ची आठवण करून देणारा हा फटका अप्रतिम, ब्युटिफुल. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रनचं टार्गेट सेट करत असताना पहिल्या बॉलवर 2 धावा लेग बाईच्या स्वरूपात, दुसऱ्या बॉलवर चौकार. अप्रतिम काय माइंड सेट केलंय. मास्टर माइंड बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. हे रिस्की शॉट आहेत, परंतु आयुष्यात कधी कधी जोखीम पत्करावी लागते आपल्याला. त्या आयुष्याचं मैदान असो किंवा क्रिकेटचं मैदान. यावेळेला बॅटचे एज आणि स्वतः स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग, ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. जय गावडेच्या हातामध्ये चेंडू विसावला कॉट बॅहँडच्या स्वरूपात. फलंदाज पहिला धक्का धीरजच्या स्वरूपात. NCC नारंगी ब टीमला पार्थ पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धीरजने चांगली सुरुवात करून दिली. कधी कधी 16 धावा, 17 धावा, 20 धावा या मोठ्या वाटू लागतात. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, आणि या दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि विकेट किपिंग या 4 गोष्टी महत्त्वपूर्ण ही अंग आहेत जी आपण पाहत आहेत क्रिकेटची, आणि त्या अंगीकृत असावं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. 3 बॉलचा खेळ झालाय. मिडल स्टंपवरून गाठ घेत असताना बॅटिंग स्टान्स अप्रतिम पार्थ पाटीलचा पाहायला मिळतोय. बॅटला चुंबन करतोय, सज्ज होतोय. अप्रतिम लेदर क्रिकेटचा क्लास दर्शवत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका यावेळेला जरूर पाहायला मिळतोय. फिल्डर राजू भोईर त्या ठिकाणी पुढे सरसावतील लॉंग ऑनचे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 7 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचले NCC नारंगी ब टीमची. अप्रतिम, खूप चांगला मास्टर माइंड या वेळेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि असं जणू काही वाटलं की MS धोनीने खेळलेला स्ट्रोक आणि सुरेश रैना यांनी त्याला दिलेली साथ, युवराज सिंगने खेळलेला स्ट्रोक आणि मोहम्मद कैफने त्याला दिलेली साथ, हे जणू काही समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. ग्रेट थिंकिंग. संघाची धावसंख्या 9, विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 13. ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. बॅटची एज घेत
चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. ही चुणूक असावी लागते, ही अंडरस्टँडिंग असावी लागते, एकमेकांवरचा विश्वास आत्मविश्वास असावा लागतो. महेश पाटीलचे दोन्ही हात कमरेवर जात आहेत, कारण हे काय घडलं जातं. चेंडू छान आहे तर यावेळेला हाताळले गेले, परंतु सिंगल डबलला रोखणं फार कठीण झालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 12 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काही ती येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे. आणि ते सँडे आणि एका साईडला पार्थ पाटील करत असताना 2 मॅचेसमध्ये धीरज पाटीलने नाबाद खेळी केली. सुपर बॅटिंग करताना आपण पाहिलं. इथून ऑन साईडला षडम पुल केला जातोय. फिल्डर आहेत आणि फुटबॉल प्रमाणे चेंडूला यावेळेला जरूर खेळलं गेलं. 2 धावा अर्जित केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. NCC नारंगी ब टीमची 12 धावसंख्येवर. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. चेतन पुन्हा एकदा बॉल तयार. हळूहळू मात्र आपण पाहू शकतात हवेची झुळूक या मैदानाच्या सभोवताली. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मिस्टर विजयच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. परफॉर्मन्स तुमचे होतच राहणार, परंतु तुम्हाला क्लास स्वतःला निर्माण करावा लागेल. स्विच हिटचा फटका, स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. श्रीराम कसराळ टीम या लगेच आपण टॉस करण्यासाठी धावत यायचंय. जयेश आणि दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झाले. चला या आपण लगेच करूया टॉस. फक्त कॅप्टन सोडून आपण लगेच टॉससाठी राहायचं आहे. फक्त धीरज पाटील त्या ठिकाणी राहतील आणि बाकी सर्व आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज